भाजपा आमदार मंदा म्हात्रेंना हृदयविकाराचा झटका आल्याचं समजतंय। नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मंदा म्हात्रे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया सुद्धा पार पडली आहे आणि तब्येत उत्तम असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय। भाजपा आमदार मंदा म्हात्रेंना हृदयविकाराचा झटका आलेला आहे। त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि त्यांची सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी शिल्पा आपल्या सोबत आहेत। शिल्पा, बेलापूर मतदारसंघाच्या भाजपाच्या ज्या आमदार आहेत त्या मंदा म्हात्रे यांना मध्यरात्रीच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आलेला आहे आणि नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयामध्ये मंदा म्हात्रे यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे। मध्यरात्रीच्या वेळी मंदा म्हात्रे यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आणि ती शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडलेली आहे। सध्या जर आपण पाहिलं तर मंदा म्हात्रे यांची तब्येत उत्तम असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र आपण जर कालपर्यंत पाहिलं तर मंदा म्हात्रे या अधिवेशनामध्ये विधान भवनात आलेले आपण पाहिलेले आहेत। मात्र रात्रीच्या वेळेस अचानक हा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना ताबडतोब अपोलो रुग्णालयात देखील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। मात्र सध्या त्यांची तब्येत उत्तम असल्याचं सांगण्यात येते। गौरी, नक्कीच शिल्पा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर मंदा म्हात्रे यांची सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते। त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला होता, त्यांच्यावर उपचार सुरू होते। शस्त्रक्रिया सुद्धा पार पडली, जी आता यशस्वी झालेली आहे आणि त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे।